नमस्कार सगळ्यांना, मी छाया पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर ब्रेकफास्ट रेसिपी घेऊन आलेली आहे। हे सगळ्यांना खूप आवडीची आहे, लहानापासून तर मोठ्यापर्यंत। तर सुरुवात त्यासाठी करूया। तर इथे मी 2 कांदे घेतले होते। ते कांदे छान असे चॉप करून घेतलेले आहे चॉपरमध्ये आणि तेल तापवून छान त्याच्यामध्ये आता मी ते परतून घेत आहे। तर छान लालसर कांदा झालेला आहे। नंतर मी टोमॅटो पण छान स्मॅश करून घेतलेला आहे, चॉप करून घेतलेला आहे चॉपरमध्येच। तर तो पण मी घातलेला आहे छान त्याच्यामध्ये, कारण की तेल ऑलरेडी कांदा वगैरे लाल झालेला होता। तर टोमॅटो घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकत आहे तिखट। तर इकडे मी दाखवते तुम्हाला, भाज्या पण छान अशा पूर्ण शिजून झालेल्या आहे, म्हणजे खूप छान अशा बारीक बारीक चॉप केलेल्या आहे। भाज्या कुठल्या कुठल्या वापरल्या आहेत ते मी तुम्हाला सांगते। पत्ताकोबी आहे, फुलकोबी आहे, गाजर आहे, बीट आहे। सगळ्या भाज्या तुम्हाला ज्या ज्या आवडीच्या भाज्या असतील त्या तुम्ही तुमच्या ज्या आवडीच्या भाज्या असतील त्या तुम्ही वापरू शकता। मी भरपूर भाज्या इथं घातलेल्या होत्या, आलू, मटर आणि बीट, गाजर, कांदा, टोमॅटो सगळंच इथं मी घातलेलं होतं। तर छान ते शिजवून झालेलं आहे। खूप 5-6 शिट्ट्या करून मी छान त्या कुकरमध्ये एकदम शिजवून घेतलेले आहे बारीक, आणि त्याचा स्टॉक पण बाहेर काढलेला आहे मी। पाणी जे जास्तचं होतं ते तिखट, मीठ, हळद चवीनुसार घातलेलं आहे, आणि त्यानंतर मी छान त्याला परतून घेणार आहे। तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। मी तिथे तेल घातलेलं आहे, थोडं तुम्ही बटर पण घालू शकता, पण मी बटर नंतर घालते। थोडंसं बटर ऑलरेडी घातलेलं होतं, पण मी नंतर अजून पण बटर घालणार आहे, त्याच्यामुळे मी थोडंसंच घातलेलं होतं। त्यानंतर मी थोडेसे मटार पण घातलेले आहे, कारण पहिले तिथे तर मी घातले होते भाजीमध्ये, पण थोडेसे जर वरून दिसताना खूप छान दिसतात भाजीमध्ये, आणि टेक्स्चर पण छान येते पावभाजीला। तर इथे मी थोडेसेच मटार शिजवून घेतलेले आहे झाकण ठेवून। तर छान शिजलेले आहे मटार, तुम्ही बघू शकता, आणि कलर पण खूप छान आलेला आहे। आपला जो तडका जो असतो, हो मेन तडकाच असतो की त्याला कलर खूप छान आलेला असतो, नाहीतर व्हाईट कलरची भाजी होऊन जाते ती। ते छान मी स्मॅशरने स्मॅश करून घेतली भाजी, आणि छान तिथे घातलेली आहे। तर मिक्स करून घेऊया। तुम्हाला पातळ जाड जशी पाहिजे तशी तुम्ही करून घेऊ शकता। तर इथे मी थोडी जाडीच ठेवलेली आहे, कारण की जे मी पाणी काढलेलं होतं भाज्यांचं शिजलेलं, तर ते पाणी मला टाकायची गरज वाटत नाही, कारण की खूप अशी पातळ भाजी आवडत नाही आमच्याकडे। त्याच्यामुळे जर तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही जो पाणी जे असते ते स्टॉक पण तुम्ही टाकू शकता। त्यानंतर मी घालत आहे पावभाजी मसाला। तर मी एक पूर्ण पॅकेटच घातलेला आहे, 10वालं जे पॅकेट मिळतात ते। जर तुम्ही बॉक्स आणत असेल मसाल्याचा तर तो बॉक्समधला तुम्ही 2 चमचे एवढा तुम्ही मसाला घालू शकता। तर इथे छान भाजीला कलर खूप सुंदर आलेला आहे, एकदम लालसर भाजी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि बीट जर घातलं तर ते कलर वगैरे टाकायची गरज नसते। स्ट्रीटमध्ये काय करतात, कलर घालतात भाजीला कलर चांगला येण्यासाठी, पण तिथं घालायची गरजच नाही। बीट घातलं, गाजर घातलं की आता गाजर पण छान लालसर आलेले आहे त्याच्यामुळे, तर त्याला कलर पण त्याच्यामुळे छान येतो, नॅचरल कलर येतो, गरज नसते फूड कलर टाकायची। नंतर मी बटरचा एक तुकडा टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता। इकडे भाजी एकदम रेडी झालेली आहे, पाव पण घेतलेले आहे। शक्यतो लादी पाव वापरा। हे जे ब्रेड आहे, ही ब्रेड थोडेसे गोडसर असतात, पण लादी जे असते ते खूप छान असते आणि क्रिस्पी पण होते लवकर। छान मी बटर लावून मी ब्रेड पण भाजून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी प्लेट सर्व केलेली आहे। तर दोन्ही साईडनी मी छान भाजलेले आहे। तर मी तुम्हाला एकदा परतून दाखवते आतमधून पण, की छान असे क्रिस्पी भाजलेले गेलेले आहे। तर त्याच्यामध्ये तुम्ही शेजवान चटणी पण टाकू शकता, तिखट, मीठ, जिरं टाकून पण तुम्ही बटरमध्ये भाजून घेऊ शकता। पण मी सिंपलसे फक्त बटर टाकून भाजलेले आहे, कारण की माझा मुलगा शेजवान चटणीसोबत लावून खातो, त्याला खूप आवडते। तर नक्कीच तुम्ही या प्रकारची झटपट अशी भाजी बनवून बघा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा।